नमस्कार. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये मी रोहित साळुंखे आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आता पाहूया ठळक घडामोडी. बेळगाव महानगरपालिकेतील सत्ताधारी गटाच्या नगरसेवकांनी सर्व निधी आपल्याच नगरसेवकांना देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे विरोधकांनी त्यावर जोरदार आवाज उठविला. मात्र सत्ताधारी गटाच्या नगरसेवकांनी विरोधी गटाचे म्हणणे ऐकून घेण्यास नकार दिल्याने विरोधी गटाच्या नगरसेवकांनी सभात्याग केला. त्यामुळे गुरुवारी झालेल्या बैठकीत घाई गडबडीतच सत्ताधारी गटाने निधी मंजुरीचा ठराव पास केला आहे. शहरातील प्रभागांसाठी समान निधीचे वाटप होणे गरजेचे आहे. मात्र सत्ताधारी गटाने केवळ आपल्यासाठीच निधी घेतला आहे. माजी महापौर यांनी 1 कोटी, माजी उपमहापौर यांनी 50 लाख तर 13 नगरसेवकांना प्रत्येकी 30 लाख दिले गेले आहेत. त्याविरोधात विरोधी गटनेते मुजमिल डोनी यांनी जोरदार आक्षेप घेतला. तत्पूर्वी 15व्या वित्त आयोगातून निधी मंजुरी देण्यात आली. मात्र महानगरपालिकेच्या वरील निधीवरून जोरदार खडाजंगी झाली. त्यानंतर विरोधी गटाच्या नगरसेवकांनी घोषणाबाजी देत सभात्याग केला. केएसआरटीसी बस आणि ऍक्टिव्हा हुंडा दरम्यान झालेल्या अपघातात मायलेकींचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी होन्नावर तालुक्यातील मनकी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुळदगिरी येथे घडली. सविता आचारी वयवर्षे 40 आणि अंकिता आचारी वयवर्षे 17 राहणार मुर्डेश्वर, जिल्हा कुमटा अशी अपघातात ठार झालेल्या मायलेकींची नावे आहेत. मंगळूरहून बेळगावकडे निघालेल्या केएसआरटीसी बसची धडक दुभाजकाला झाली आणि त्यावेळी ऍक्टिव्हा हुंडावरून निघालेल्या मायलेकी बसच्या चाकाखाली सापडल्या आणि जागीच ठार झाल्या. मनकी पोलीस अधिक तपास करीत आहेत. सुप्रसिद्ध राजनेते व अभिनेते निवृत्त IAS अधिकारी के. शिवराम वयवर्षे 71 यांचे आज बेंगळूर येथील खासगी इस्पितळात निधन झाले. दीर्घकालीन आजाराने त्रस्त के. शिवराम यांच्यावर गेल्या अनेक दिवसांपासून उपचार सुरू होते. मागील आठवड्यात विधान परिषदेत फेटाळले गेलेले कर्नाटक हिंदू धार्मिक संस्था आणि धर्मदाय दुरुस्ती विधेयक गुरुवारी पुन्हा विधानसभेत मांडून संमत करण्यात आले. 1 कोटीपेक्षा अधिक वार्षिक उत्पन्न असणाऱ्या मंदिरांचा 10% निधी सरकारकडे जमा करण्याची तरतूद या विधेयकात आहे. 21 फेब्रुवारी रोजी विधानसभेत संमत झालेले कर्नाटक हिंदू धार्मिक संस्था आणि धर्मदाय विधेयक 23 फेब्रुवारीला विधान परिषदेत मांडण्यात आले होते. मंगळवार पेठ टिळकवाडी बेळगाव येथे उद्भवलेल्या ड्रेनेजच्या समस्येमुळे विहिरी आणि कूपनलिकेतील पाणी दूषित झाल्याने येथील नागरिकांचे हाल होत आहेत. हे पाणी पिण्यायोग्य न वापरण्याजोगे असल्याने येथील नागरिक त्रस्त बनले आहेत. गेल्या काही दिवसांपासून पिण्याच्या पाण्यात तसेच कूपनलिकेत ड्रेनेजमधील दूषित पाणी मिसळत आहे. त्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बेळगाव महानगरपालिकेने याकडे तातडीने लक्ष देऊन ही समस्या दूर करण्याची मागणी येथील नागरिक करीत आहेत. बेळगाव जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अनेक कुटुंबांना याचा त्रास सहन करावा लागत आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत. अपघाताच्या घटना टाळण्यासाठी वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे, तरच अपघात टाळता येतात, असे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले. जिल्हा प्रशासन, वाहतूक आणि पोलीस व शिक्षण खात्याच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय रस्ते सुरक्षा मास 2024च्या सांगता समारंभात ते बोलत होते. तत्पूर्वी सेवानिवृत्त पोलीस आयुक्त SN सिद्धरामप्पा यांनी हिरवे निशाण दाखवून जनजागृती रॅलीचे उद्घाटन केले. राणी चन्नम्मा चौकातून प्रारंभ होऊन रॅली कोल्हापूर चौकामधून परत राणी चन्नम्मा चौकात आली. यावेळी बेळगाव वाहतूक विभागाचे सहाय्यक आयुक्त MP ओंकारेश्वरी, बेळगाव विभागीय वाहतूक खात्याचे अधिकारी नागेश मुंडस, महेश विजापुरे, बेळगाव CTE महाविद्यालयाचे प्राचार्य, विद्यार्थी, वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी आदी उपस्थित. बेळगाव महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये ठराव करताना विरोधी गटातील नगरसेवकांना विश्वासात घेतले जात नाही. त्या ठिकाणी करण्यात आलेले ठराव महानगरपालिकेच्या सर्वसाधारण बैठकीमध्ये केवळ वाचन करून ते ठराव मंजूर केले जात आहेत. हे अत्यंत चुकीचे आहे. तेव्हा आमचे म्हणणे ऐकून घेऊन त्यानंतरच ठराव संमत करावे, अशी जोरदार मागणी महानगरपालिकेतील विरोधी गटनेते मुजमिल डोनी यांनी केली. यावरून गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण बैठकीमध्ये बराच वेळ गोंधळ उडाला.
महांतेशनगर बेळगाव येथील स्पोर्टिंग प्लॅनेट मैदानावर आयोजित खेलो इंडिया अस्मिता मिशन फुटबॉल स्पर्धेची आज सांगता झाली। सदृढ राष्ट्र निर्मितीसाठी सदृढ शरीर बनविणे आवश्यक आहे। मुलींमध्ये शाळेपासूनच खेळात आवड निर्माण करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने खेलो इंडिया अभियान सुरू केले आहे। खेलो इंडिया अंतर्गत एकूण 3 टुर्नामेंट्स घेण्यात आल्या। यापैकी 2 टुर्नामेंट्स या स्पोर्टिंग प्लॅनेट मैदानावर तर 1 टुर्नामेंट टिळकवाडी येथील लेले ग्राउंड मैदानावर घेण्यात आल्या। आजच्या स्पर्धेत 17 वयोगटातील संघात झालेल्या स्पर्धेत मानस फाउंडेशन संघ, 15 वयोगटातील संघात झालेल्या स्पर्धेत संत मीरा संघ व 13 वयोगटातील संघात झालेल्या स्पर्धेत महावीर स्कूल संघ विजेते ठरले। विजेत्या संघांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आले। यावेळी बीडीएफचे अध्यक्ष पंढरी परब, संघटनेचे अध्यक्ष अमित पाटील, संस्थापक गोपाळ खांडे, कोषाध्यक्ष नागोडी व इतर मान्यवर उपस्थित होते। बेळगाव मध्यवर्ती कुस्तीगीर संघटनांनी स्वर्गीय रामचंद्र मल्लप्पा टक्केकर आणि शांता रामचंद्र टक्केकर यांच्या स्मरणार्थ श्रीराम बिल्डर्स डेव्हलपर्स इंजिनियर्सचे गोविंद टक्केकर यांच्या सौजन्याने भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले आहे। रविवार दिनांक 3 मार्च रोजी दुपारी 3 वाजता होणाऱ्या कुस्ती थरारमधील प्रमुख कुस्ती आंतरराष्ट्रीय खेळाडू पैलवान संग्राम पाटील सेनादल विरुद्ध राष्ट्रीय सुवर्णपदक विजेता पैलवान उदय कुमार दिल्ली यांच्यात होणार आहे। दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती राष्ट्रीय विजेता पैलवान प्रकाश इंगळगी यांच्या विरुद्ध महाराष्ट्र चॅम्पियन कोल्हापूर येथील पैलवान केशव भागवत, तिसरी कुस्ती जागतिक सुवर्णपदक विजेता पैलवान सोनबा गोंगाने विरुद्ध राष्ट्रीय पदक विजेता पैलवान परमानंद इंगळगी यांच्यात रंगणार आहे। महिला कुस्ती देखील कुस्ती शौकीनांना पाहायला मिळणार आहे। तसेच लहान मोठ्या कुस्त्यांचेही आयोजन करण्यात आले आहेत। विजेत्यांना आकर्षक पारितोषिके देण्यात येणार आहे। शहरातील आनंदवाडी शहापूर कुस्ती मैदानावर या कुस्त्यांचे दंगल भरवण्यात येणार असून कुस्तीगीर कमिटी याची जय्यत तयारी करीत आहे। अज्ञात वाहन चिरडल्याने दुचाकी चालक जागीच ठार तर दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना बैलहंगल तालुक्यातील होसूर गावामध्ये काल रात्री घडली। मंजुनाथ अंगडी वयवर्षे 22 राहणार माटोळे असे मृताची ओळख पटली आहे। घटनेत दुचाकीस्वार मंजुनाथ मल्लप्पा दोडमणी गंभीर जखमी झाला आहे। उपचारासाठी त्याला बेळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मुरगोड पोलीस स्थानकात अपघाताची नोंद झाली आहे। लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजे सुयोग्य कालावधी सर्वोत्तम व्याजदर। आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 9.30% परतावा। अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 180021245050। योजना फक्त सभासदांकरता, नियम अटी लागू। लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं। बेळगाव तालुक्यातील बसूर ते बेकिनकेरे या परिसरात बुधवारी रात्री पुन्हा 11:30च्या सुमारास हत्ती आल्याने शेतवडीतील पिकांना पाणी देताना काही शेतकऱ्यांनी या हत्तीला पाहिल्याने त्यांची घाबरगुंडी उडाली आणि शेतकरी पळत घरी आल्याच्या घटना घडल्या आहेत। वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी याची तातडीने दखल घ्यावी, अन्यथा शेतकऱ्यांचा बळी गेल्यास याला वन खाते जबाबदार असेल असा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे। इंडसर्टम इंटरनॅशनल स्कूल बेळगावच्या वतीने 9 मार्च रोजी आंतरशालेय ट्रायथलॉन 2024 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। ही स्पर्धा एक थरारक मल्टीस्टेज स्पर्धा असून यामध्ये पोहणे, सायकलिंग आणि धावणे याचा समावेश आहे। ट्रायथलॉन ही स्पर्धा विद्यार्थ्यांची शारीरिक सहनशक्ती आणि कौशल्य विकास करते। 3 ही स्पर्धा जिंकणाऱ्या अव्वल 3 स्पर्धकांना तसेच ॲड्रोलाइन पंपिंग चॅलेंजच्या विजेत्यांचा मुकुट देऊन गौरव करण्यात येणार आहे। 10, 12 व 15 वयोगटाखालील मुलांसाठी ही एक उत्तम संधी आहे। अधिक माहिती करिता 7299941007 अथवा 8313500601 या मोबाईल क्रमांकाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे। खाटीक समाजाला सरकारच्या सेवा सुविधांचा लाभ मिळावा, विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, शैक्षणिक सुविधा याचबरोबर आरक्षण मिळावे या प्रमुख मागण्यांसह समाजाच्या विकासासाठी मार्गदर्शन करण्याकरिता अखिल कर्नाटक खाटीक समाज सेवा संघाचे राज्यस्तरीय अधिवेशन दिनांक 8 मार्च रोजी भरवण्यात येणार आहे। अखिल कर्नाटक खाटीक समाज सेवा संघाचे राज्याध्यक्ष अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे। यावेळी उदय घोडके, चंद्रकांत बेळगावकर, मारुती हंगराळे, रोहन घोडके,
आयोजित काळगे, सुधीर घोटके यांच्यासह संकेश्वर, निपाणी, चिक्कोडी, घटप्रभा, रायभाग आदी भागातील समाजबांधव उपस्थित होते. उशिरा सुरू झालेल्या ऊस गळीत हंगाम मार्चपर्यंत लांबण्याची शक्यता आहे. आतापर्यंत झालेल्या गाळपात साखर उत्पादनासह उतार्यात घट झाली आहे. 4 कारखान्यांनी गळीत हंगामाची सांगता केली आहे. मजुरांची समस्या निर्माण झाल्याने शेतकऱ्यांना खुद्द ऊस तोडी कराव्या लागत आहेत. याचा आर्थिक भुर्दंडही सोसावा लागत आहे. चिक्कोडी लोकसभा निवडणूक 2024 होणार असल्याने त्यासाठी मतदार क्षेत्रातील रायभाग व कुडची विभागात सहायवानी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. कुडची 5, रायबाग 6 अशी सहायवानी केंद्रे तयार केली असून कुडची मतदार क्षेत्रासाठी 9845986105 तर रायभाग मतदार क्षेत्रासाठी 8867519106 या दूरध्वनी क्रमांकावर काही त्रुटी आढळल्यास संपर्क साधावा असे आवाहन तहसीलदार कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे. पाकिस्तानच्या समर्थनात घोषणा देणाऱ्या काँग्रेसच्या राज्यसभा सदस्यांच्या समर्थकांवर योग्य कारवाईची मागणी करत विजापूर येथील भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी कार्यकर्त्यांनी संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत काँग्रेस कार्यालयाला घेराव घातला. राज्यातील काँग्रेस सरकार देशविरोधी असल्याचा आरोप करण्यात आला. यावेळी झालेल्या शाब्दिक चकमकीमुळे पुढील नुकसान टाळण्यासाठी पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली. काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले. यावेळी शंकर हुगार, मंजुनाथ मिसे, बसवराज बिरादार, प्रेमानंद बिरादार, किरण पाटील, संतोष कुराडी आदी उपस्थित होते. त्याबरोबरच हे बुलेटिन इथेच संपलं. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींकरिता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.